बाबा ते मी अरे वा, आलाच वाटतं फिरून. हो, मलाही खरं यायचं रे फिरायला. तुझ्याकडे काही कपडे नाहीत मॅडम, म्हणून सगळं अडलंय. ये बस बस बस. चहा घेणार आहेस? नाही नाही, चहा नको मला. आईला सांग. आई कुठे? आई किचन मध्ये असते. बस ये. पेपर वाचतोस? नाही नाही, नको, पेपर नको. बाबा, काल आपल्या घरात जे काही घडलं ते खूप वाईट घडलं. म्हणजे असं आपल्या घरातला तमाशा बाहेरच्या लोकांसमोर नको व्हायला होता. खरंय, झालं ते फार वाईट झालं. बरं होतं घरातलेच होते सगळे, आपणच होतो म्हणून. तमाशा झालाय वाईट. बाबा असं काय करताय? बाहेरचे होते ना, मोनिकाची आजी, तिची बहीण, ती छोटी मुलगी. ते बाहेरचे आहे? हा, दळवी घरातले जे नाहीयेत आणि ज्यांचं आडनाव दळवी नाहीये ते सगळे बाहेरचेच. म्हणजे नानू मामा, मधू काका बाहेरचे आहेत? त्यांचं आडनाव दळवी नाहीये म्हणजे बाहेरचेच आहेत ते. हो का? मग मोनिकाचं आडनाव दळवी आहे, मग ती घरातली आहे असं म्हणायचं तुला? मला नाही माहित. माहित ना काय? अर्थात तोच आहे ना बोलण्याचा. मधू काका, नानू मामा ह्यांना तू आता घराच्या बाहेरचे म्हणतोस आणि मोनिकाला घरातलं म्हणतोस. हाच तुझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. आणि मग मानसी काय, तिचं आडनाव नाहीये दळवी. बाबा तुम्ही तिचं नाव कशाला घेताय? तुम्हाला काय म्हणायचं मला नाही कळत आहे. ए, तू काय म्हणतोस ते मला कळत नाहीये, कळलं का? बाबा अरे कधी नीट विचार करणार आहे तू? काय करू या मुलाचं? आजी माझं कौतुक करते ते सोडा, पण काल ताईने जे केलं ना ते परत व्हायला नको. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, ईशा लहान आहे. कशाला तिला तिकडे नेऊन मोनाच्या तोंडी द्यायचं? अहो, आम्ही काय मुद्दाम तिला मोनाच्या तोंडी दिलं का? तुम्ही पण ना काहीही बोलत असता कधी कधी. आता इथे खेळायला तिला कुणी आहे का म्हणून घेऊन गेलो ना. किती छान खेळली ती तिथे. छान खेळली ते ठीक आहे, पण मोनाला घाबरली सुद्धा, त्याचं काय? खरं आहे आजोबा. नाही, ती इतकी लहान आहे ना, आजूबाजूला जे काही घडते ते सगळं टिपती येते. त्यामुळे तिला आपण चांगलंच दाखवायला पाहिजे, चांगलंच शिकवायला पाहिजे. तिच्या मनावर कुठलाही विपरीत परिणाम नको व्हायला. हे मात्र तुझं बरोबर आहे. आणि कसं आहे ना, दरवेळी दळवींच्या घरी जाऊन तमाशे झाले हे बरोबर नाहीये. त्यांना कशाला आपल्यामुळे त्रास? वहिनीच्या सासरी जाऊन तिच्याशीच भांडायचं. अगं, पण तुझी बहीण कशी आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तू तिच्या मुलीला सांभाळतेस, तेव्हा तुला पाऊल मागे घ्यायचं काहीच कारण नाहीये. ईशावरून मोनाने आणखी तमाशे करायला नकोत मालती. त्याचा वाईट परिणाम होईल ईशावर. पण मोना इथे येऊ शकणार नाही असं तुम्हाला वाटतं का? तिने त्रास द्यायचा ठरवला ना तर ती तो देणारच, मग तुम्ही कुठेही असा. हे बघ, ती तिची खरी आई आहे. उद्या मोनाला वाटलं तिला घेऊन जावंसं तर आपण काय करणार? अहो, आता ना तुम्ही उगीच भलत्या शंका काढू नका. आता मी काय चुकीचं बोललो का? तुझी आजी मला गप्प बसवते. बरं, आता तुम्ही दोघं त्यावरून भांडू नका. मी बघीन काय करायचं ते. या, आता मनू स्वतःचे निर्णय स्वतःच घेणार असेल तर आपल्याकडे विषय काढायला कशा पाहिजेत? हे बरोबर बोललात तुम्ही. मागच्या वेळेस एक उत्तम असिस्टंट म्हणून तुम्ही एक नाव घेतलं होतं. हो, मानसी, राईट? राईट. त्या मानसी म्हणजे डॉक्टर मानसी देशपांडे, ज्यांचं क्लिनिक इथे बाजूलाच आहे. त्याच ना? हो. त्यांच्याबद्दल काय सांगू शकाल? का? काय झालं? मला चेहरा आठवला तिचा.
आत्या तिला ओरडली ना की एवढासा चेहरा करायची ती. खूप घाबरायची आत्याच्या शिस्तीला. म्हणजे अर्थातच ती स्वतःही खूप शिस्तप्रिय आणि सिन्सिअर मुलगी. सगळं काम अगदी चोख करायची स्वतःचं. आणि जे स्वतःचं काम नाहीये ते सुद्धा स्वतःहून अंगावर घेऊन अगदी प्रेमाने करायची. हॉस्पिटलमधल्या सगळ्यांना जीव लावला होता तिने. म्हणजे अगदी प्रेमळ, साधी आणि स्मार्ट मुलगी. हो 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 विक्रांत, हळू जरा, सावकाश. हो. सगळ्या पेशंट्सना ती हवीशी वाटायची. स्पेशली ज्या पेशंट्सना इंजेक्शन घ्यायची भीती होती त्यांची तर ती फेवरेट होती. म्हणजे अशा अनेक पेशंट आहेत ज्या फक्त मानसीकडनंच इंजेक्शन घ्यायच्या. काय ग, पाणी पी. तुझी ना कोणीतरी खूप आठवण काढतंय. ही आजी, असं काही नसतं. हो, असंच असतं. हळूहळू. म्हणजे महिन्यातनं एकदा किंवा 4 महिन्यातनं एकदा जेव्हा उचकी लागते तेव्हाच तुमची कोणी आठवण काढतं का? एरवी नाही. ते मला नाही बाई माहिती. मग बरं, कुणीतरी आठवण काढतंय असं म्हणायचं, पण कोण आठवण काढतंय ते कळत नाही. मग काय उपयोग? अगं आता ते कसं कळणार उचकीवरून? हेच तर मी म्हणते आजी. ज्यांना आपण आवडतो ते आपली नेहमीच आठवण काढतात. ते कधीच विसरत नाही. मग वेगळी आठवण येण्याचा प्रश्नच येत नाही. आणि ते क्वचित आठवण काढतात ते तितके महत्वाचे नसतातच. त्यांच्यामुळे उचकी कशाला येईल? बाई ग, हात टेकले तुझ्या पुढे. अगदी डॉक्टरी नाहीस ना तू. तुझ्याशी कोण वाद घालणार? तरी मी तुला अजून उचकीची शास्त्रीय कारण सांगितली नाहीये. सांगू? नको ग बाई, नको. का ग, कंटाळलीस? आजीचं ऐकत नाहीयेस ना, म्हणून लागली बघ परत उचकी. पी पाणी आता. तुझी ना खरंच कोणीतरी आठवण काढताय. जी, तू पण ना. विक्रांत, गेले तासभर तुम्ही तुमच्या असिस्टंट बद्दल बोलताय. ओ, तासभर झाला का? तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की मानसी ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये अत्यंत उत्तम काम करायची आणि तुमच्याबरोबर तिचा रॅपो चांगला होता. हो, तिचा रॅपो सगळ्यांशीच खूप चांगला होता. ती वागायचीच तशी, कुणालाही दुखवायची नाही. सारिका तर तिला फार मिस करायची. रादर सगळा स्टाफ मिस करायचा तिला. अँड आय एम शुअर निर्मला आत्ता सुद्धा मिस करत असेल तिला. मी कदाचित चुकत असेन, पण डॉक्टर विक्रांत, मला असं वाटतंय की तुमची असिस्टंट असण्यापलीकडेही मानसीचे तुमच्या आयुष्यात एक वेगळं स्थान आहे. एम आय राईट? त्या काळात मी त्यांना एक डॉक्टर म्हणून आणि एक माणूस म्हणून नकळत खूप ऑब्झर्व केलंय. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्यांचे नातेवाईक किंवा ते स्वतःही सांगू शकणार नाही, पण मी सांगू शकेन. बोला, मी बरोबर बोलते ना? तिचं तुमच्या आयुष्यात वेगळं स्थान आहे ना? बोला विक्रांत, स्पष्टपणे बोला. हे बघा, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर मोकळेपणाने बोलला नाही तर मग आपल्या सेशनचा काहीच उपयोग नाही. तुम्ही जर बोलला नाही तर मीच काय, पण कोणीच तुम्हाला मदत करू शकणार नाही. मी असं काहीही म्हटलेलं नाहीये डॉक्टर. नाही, तुम्ही नाही असं म्हटलं, पण तुम्ही जे काही सांगितलं मला त्यावरून मला असं वाटलं. तुम्ही एकदा विचार करून बघा, आपल्या मनाला प्रश्न विचारून बघा, तुम्हाला पटतंय का? नाही, मानसीचं माझ्या आयुष्यात काहीही वेगळं स्थान नाहीये.
आजच्यासाठी इतकंच पुरे. मालती, खूप भूक लागले ग. काहीतरी तोंडात टाकायला आण. हो. एक मात्र बरं झालं, एवढा वेळ घालवून काम झालं. काय हो, कसलं काम करायला गेला होता तेवढं? काही बोललाच नाहीत तुम्ही मला, आपले निघूनच गेलात. मी सांगितलं नाही का तुला? विसरलो बहुतेक. तू खुश होशील अशी बातमी आहे. तिकीटं मिळाली. म्हणजे तुम्ही स्टँडवर गेला होतात? हो मग. अगं तू किती मागे लागली होतीस गावी जायचे म्हणून. आणि मी एकाला सांगितलं होतं ना, AC बसची तिकीटं मिळालेत कन्फर्म. आणि सीट सुद्धा अशा मस्त मिळालेत, 3 आणि 4. आता खुश? अगं मालती, तुला काय झालं? आपण परत जायचं गावाला? हो, पुढच्या आठवड्यात. का, आता काय झालं? मनू आणि ईशाला सोडून नाही जावं होणार हो. अरेच्या, हे काय आता? अगं तुझंच चाललं होतं ना, तिथे कामं राहिली आहेत, गेलं पाहिजे लवकर. हो, मी म्हंटल होतं, पण पिल्लू शिवाय तिथे काय करणार हो? आठवण येईल सारखी. मालती, मला वाटलंच होतं. तू आधी काहीही म्हणालीस ना, तरी सुद्धा तुझा जीव त्या पिल्लांमध्ये अडकणार. इशूला सुद्धा येईल हो आपली आठवण. आपण गेल्यानंतर ती रडली आणि मनूचं नाही ऐकलं तर? पण सई आहे ना बरोबर. सई शेवटी काही झालं तरी परकी आहे हो. आणि तिचं ऑफिस आहे, तिला तिच्या काळज्या आहेत. मनू आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. स्वतःचे निर्णय ती स्वतः घेते. आणि पूर्वीसारखी आपली सुद्धा गरज नाही आता तिला. हो, असं कसं म्हणता तुम्ही? गरज कशी नाही? आता आपण मदत केली तर तिच्या उपयोगीच पडेल ना. तिला आता एकटीनं करायची सवय झालेली आहे. आणि गरज पडली तर आपण ताबडतोब येऊ की दुसऱ्या दिवशी. आणि हल्ली टॅक्सी सुद्धा मिळतात. हो, पण हे बघ मालती, आता इथे पाय अडकायला नको. आपण आपल्या वाटेनं जाऊ, पुढचं पुढे बघू. काय हा उकडता रे, हैराण झालंय जीव. बघ ना, वारा नाही म्हणून झोपाळा सुद्धा झुलत नाहीये तुझा. बरं का, तू लहान होतास ना तेव्हा झोपाळा आपण बसवलाय. खूप रडायचं असते होत. आणि मग आई तुला इथे झोपाळ्यात घेऊन यायची आणि हलके 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 झोका घ्यायला लागली की हळूहळू तू शांत व्हायचा. नंतर मग थोडा मोठा झालास, पण तरी या झोपाळ्यावर तुला चढता यायचं नाही. मग तू माझ्या मागे मला झोल्यावर बसवा, झोल्यावर बसवा, झोल्यावर बसवा. झोपाळ्याला झोला म्हणायचं असतो तेव्हा. आणि मग तुला झोपाळ्यावर बसवलं की सांगायचं झोके द्या, झोके द्या, झोके द्या. आणि झोके दिले की तू अजून मोठा, अजून मोठा, अजून मोठा म्हणायचं. आणि मग ये असा मोठा झोका मी दिला की तू घाबरून किंचाळायचा. आठवतोय तुला? नसेल आठवत. तू खूप लहान होतास तेव्हा. खरं तर मी ना एरवी तुला सोडून गेलो, पण आता नाही. का ना, मी खाली गेलो तो अलका ओरडेल मला, हे काय तुम्हाला त्याला बोलायला पाठवला, तुम्ही तिकडे त्याच्याबरोबर गप्पा मारत बसलात. मग नंतर ना तू मोठा झाला आणि मग तू बोलायला लागलास बोबडं बोबडं, एक 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 शब्द रोज, एक एक शब्द रोज. आणि आम्ही सगळे आतुरतेने वाट बघायचो, बोल ना, बोल ना, बोल ना, काहीतरी बोल ना. आणि आज इतके वर्षानंतर पुन्हा 30 वर्ष आहे आमची. बोल ना विक्रांत नारिक, बोल ना, काहीतरी बोल ना. नका बोलू बाबा तुम्ही काहीच. मला कळतंय तुम्ही मला हसवायचा प्रयत्न करताय, पण मला हसू येत नाहीये. आणि तो मला तुमचा पराभव वाटतो.
जो व्हायला नकोय बाबा. एक मी हरलोय तेवढं पुरे. तुम्ही नका. अरे अरे विक्रांत, कसलं हरणं, कसलं जिंकणं रे. अरे तू जिंकलास तर आम्ही जिंकलो आणि तू हरलास तर आम्ही हरलो. बस एवढंच आहे. काय झाला का वॉक? चल चहा घेऊया. नाही बाबा, मी गेलोच नाही अजून. मला वाटलं आई येईन बोलवायला, पण ती आलीच नाही. अरे हो, तिचं जरा डोकं दुखत होतं. मी म्हटलं मग हा पडून राहा थोडा. बरं ठीक आहे, मग आज नाही जात वॉकला मी. नाही नाही, असं नाही. काय फार उशीर नाही झालेला. चल आपण जाऊया. कुठे? वॉकला. मी येतो तुझ्या बरोबर. पण चप्पल घालून. मग आयुष्यभर चपलाने चाललोय मी. नाही बाबा, तसं नाही. वॉकला जायला शूज हवेत, नाहीतर तुमच्या पायांना त्रास होईल. बरोबर आहे, पण वॉक बीक म्हणतोस ना, तो मी माझ्यासाठी नाही करते, तुझ्यासाठी करतोय. हो, पण 2 मिनिट लागतील शूज घालायला. शूज आहेत कुठे? आयुष्यात एकदा शूज घेतले होते मी, लग्नात सूट शिवलं होतं तेव्हा. तो कोट विकून आईनी बरणी घेतली, पॅन्ट वापरून खराब झाली. बूट कुठे गेले माहित नाही. जाऊ द्या बाबा, मी उद्या जाईन आई बरोबर. हा, अरे काय, मी शूज घालून आलो तर माझ्या पायाला बरं वाटेल. अरे पण तुझ्या बरोबर चाललो तर माझ्या मनाला बरं वाटेल, ते महत्वाचं नाही का? नाही, जाऊ द्या ना बाबा, कशाला उगाच. जाऊ द्या. उगाच काय, तूच म्हणालास ना का बाबा तुम्ही हरू नका. मी ठरवलं आपण हरायचं नाही आणि तुलाही हरू द्यायचं नाही. आणि त्याची सुरुवात आज आपले वॉकनी होणार आहे. चल 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 चल. पण बाबा, अरे माझे पाय म्हणजे समजलास काय तू? तू जळते निखारे टाक, त्याच्यानं चालून दाखवतो तुला. काचेचा चुरा टाक, त्याच्यानं टप 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 करत जाईन मी. पाय रक्ताळले तरी चालतील, पण मी चालणार म्हणजे चालणार. माझ्या मुलाबरोबर चालणार. बाबा काय चाललंय तुमचं? अरे हेच हवं होतं रे मला, हेच हवं होतं. काय सुंदर हसलास. काल मला जमलं नव्हतं, आज जमलं. तू म्हणालास ना बाबा हरू नका. अरे आता हरणार नाहीच आहे, जिंकायला सुरुवात केली मी. आणि आता तुझी सुद्धा सुरुवात व्हायला पाहिजे. चल रे, फार उशीर झाला नाही. चल चल. कधी कधी माझं डोकं माझ्याच डोक्यात जात. गरज होती का एवढं रिॲक्ट करायची? हा आय नो, जरा जास्तच रिॲक्ट केलं. तर काय, पण त्या मुलीला सुद्धा एवढं घाबरायची काय गरज होती? वय तर. अहो पण लहान आहे ना ती. आणि म्हणू खूप बोललीये मला. दिल्लीवरून तेच शिकून आली आहे ना ती. पण तुम्ही ते एकदम गप झालात ना. हे सगळं तुला कसं माहिती? मी तिथंच होते ना माग. शट अप. खरं तर मला हे सगळं करायला आवडत नाही, पण मनूला सॉरी बोललं पाहिजे. एवढं तर करू शकते ना मी. हा बराबर. मॅडम तुम्ही ना लई चांगले आहात बघा. रिली? हा, आता तुम्ही चांगलेपणाने विचारलं की नाही त्या पोरीला की तुझं नाव काय, तिला एवढं घाबरायची काय गरज होती? आणि तुम्ही चांगलं शिकवत होतात ना तिला. मॅडम तुम्ही ना लई हुशार आहात बघा. म्हणजे एकदम भारी आहात बघा. म्हणजे मी तुमच्यासारखं कोणाला बघितलंच नाही ना अजून. हा, तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका. झालं? पगार मिळतो ना वेळेवर? तो जेवढा पगार मिळतो ना तेवढंच बोलायचं.